सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी चूल मांडून केले आंदोलन. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस टंचाई आणि गॅसचा काळा बाजार या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चूल मांडून महिला भगिनींनी चुलीवर स्वयंपाक करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सरकारच्या आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. हा काळा बाजार त्वरित थांबला पाहिजे, तसेच गॅसचा तुटवडा थांबला पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मी ॲडव्होकेट चारुता मोहन साबळे. आज दिनांक 6 एप्रिल 2026 आज आम्ही नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत आम्ही आज कलेक्टर ऑफिससमोर असंख्य संख्येने महिला आणि आमचे कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही जमा झालेलो आहोत. युद्धजन्य परिस्थिती आज जगावर येऊन ठेपली आहे. या काळात गॅसची प्रचंड टंचाई जाणवत आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनता ही होरपळून निघत आहे. यासाठी सर्वात जास्त सामना हा आमच्या महिलांना, आपल्या या सर्वसामान्य महिलांना आणि सर्वात तळागाळातील तळागाळातील स्थितीतल्या महिलांना करावा लागत आहे. त्यामुळे टंचाई अतिशय जाणवत आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे जास्त भाडे वाढवलेले आहे. त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेसाठी ते विकत घेता येणे फार मुश्किल झालेले आहे. जर पूर्वी सिलेंडर 21 दिवसात मिळत होता, आता जरी सरकार म्हणत आहे की आहे टंचाई नाही आहे, तर 25 दिवस का लावलेले आहेत, 35 दिवस का लावलेले आहेत, हा मुख्य मुद्दा आहे. आणि यासाठी आम्ही प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही असंख्य संख्येने त्या सरकारला जाब विचारण्यासाठी इथं आम्ही जमा झालेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध इथं व्यक्त करत आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.